मतदानाआधीच बिनविरोध उमेदवार निवडून आल्यानंतर आता राज ठाकरे ऍक्शन मोडवर गेलेत. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधीच भाजपाचे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. त्यानंतर आता राज ठाकरेंनी महत्वाची भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. मात्र आतापर्यंत राज्यभरामध्ये महायुतीचे 65 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. याबाबत आता एक मोठी शंका उपस्थित केली जाते. याआधी एखाद दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून येत होता. मात्र यावेळी 2026च्या महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांवर दबाव टाकल्यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मनसेने आज अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित उमेदवारांना 5-5 कोटी दिल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले याचे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा देखील मनसेने केलाय. दरम्यान राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 65 उमेदवारांविरोधात आता मनसे न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या 5 जानेवारीला कोर्टात जाणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली सोबत राज्यात निवडून आलेल्या महायुतीच्या 65 उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे पुरावे असल्याची माहिती समोर येते असं सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे उमेदवारांची पोल खोलणार आहे असं देखील म्हटलं जाते. अशी शक्यता आता वर्तवली जाते. दरम्यान त्यांच्याकडे याचे पुरावे देखील असल्याचं म्हटलं जाते. त्यामुळे आता न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर यावर काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.